पाहिजे. वेळ खूप लागला या मॅच मध्ये बघा. आयोजक सूचना देत आहेत. स्ट्राइक एंडला बॅट्समन आदर्श, नॉन स्ट्राइक एंडला बॅट्समन गुड्डू. हे दोन बॅट्समन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना अंपायरचा सिग्नल येतोय की इथे मॅचला होईल सुरुवात. परागजी गावंड सरांना तुम्ही मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकता आणि त्यांचा इशारा येतोय का हा सामना होईल इथे चालू. पहिला बॉल मिड ऑफ मध्ये चाललाय. फिल्डर आहे तिथे तैनात. कोणत्याही प्रकारची रन्स घेण्याचा प्रयत्न केला नाही इथे बॅटिंग करणाऱ्या नवीन शेवट टीमच्या या बॅट्समननं. तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज निखिल यांच्या माध्यमातून केली जाते. 5 ओव्हरमध्ये या क्रीडांगणाचा विचार करता 70 ते 75 धावा लावाव्या लागतील. मोठे मोठे फटके पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल तिथे फिल्डर होते राकेश. कोणत्या प्रकारची चूक त्यांनी केली नाही. थोडी फ्लंबिंग झाली होती परंतु एकही रन्स या बॉलवरती काढू शकले नाही दोन्ही बॅट्समन. शांत क्रिकेट दुपारचं सत्र जसं चालू झालं तसं शांतता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके पाहायला मिळत नाहीत जसे पाहिजेत तसे. यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता आदर्श यांचा परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. आदर्श ज्याला नवेदित खेळाडू म्हणून नवीन सेवामध्ये ओळखलं जातं. आणि इथे मात्र गोलंदाज निखिल मोकलचं कौतुक करूया. काय गोलंदाजी करतोय. आपल्या बोटांची जादू तो बॉलवरती फिरवत असताना पाहायला मिळतोय. कधी आतल्या दिशेचं वलन घेणारे कधी बाहेरच्या दिशेच्या वलन घेणारे बॉल टाकणं हे त्याची शैली राहिली तो निखिल. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल खोलवर पद्धतीचा होता. तिथे मात्र 1 रन्स मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 1 या धावसंख्येवरती. चौथ्या बॉलवरती खातं खोललं. आता स्ट्रायकिंगला बॅट्समन गुड्डू तुम्हाला बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगली बॅटिंग बॉलिंग म्हणूया आपण चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजांना अगदी आपल्या बोटांवरती नाचवलंय फलंदाजांना आपण असं म्हणूया गोलंदाज निखिलला. यावेळेचा बॉल मिस टाइम झालाय. फिल्डरना तिथे मयूर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि कॅच पकडले. गोल्डन विकेट ऑफ द मॅच. 420 होल्डचा हाय व्होल्टेज झटका नवीन शेवट टीमला. बॅट्समन गुड्डू होतोय जेलबाद. थोड्या दिवसांवरती परवाच राजा शिवछत्रपतींची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जोरदार साजरी केली जाणार. ज्या राजानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मुठभर मावल्यांना एकत्रित घेऊन स्वराज्य स्थापन करायचंय ही ज्यांच्या मनामध्ये मनोमनी इच्छा होती आणि त्यांच्या मुले तुमचं आमचं सर्वांचं आयुष्य चांगलं चालू आहे आणि तुम्ही आम्ही सर्वजण अगदी ताठ मानेनं जगतोय त्याचं संपूर्ण श्रेय राजा शिवछत्रपतींना जातोय. नाहीतर कदाचित तुम्हा आम्हा सर्वांना क्रिकेटच्या मॅच भरवण्यासाठी सुद्धा परमिशन काढाव्या लागल्या असत्या. हुजूर हम टूर्नामेंट रखना चाहिए लेकिन अपना परमिशन होगा तो हम टूर्नामेंट रखेंगे असे दिवस आपल्याला पाहायला मिळाले असते. परंतु राजा शिवछत्रपतींना आई जिजाऊ माँसाहेबाचं स्वप्न साकार केलं आणि आज मात्र त्या स्वराज्याचे आपण मावले आहोत. ही एक आपल्यासाठी गर्वाची बाब पाहायला मिळते. 5 बॉल झाले. बॅट्समन आउट झाले. गुड्डू नवीन बॅट्समन अनुज घरत मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकासाठी बॅटिंग करण्यासाठी येतील. लेफ्ट हँडेड हे बॅट्समन आहेत. यावेळेचा बॉल मिस टाइम पुन्हा एकदा हवे. जेलची शक्यता
काय घडेल? अंपायर सिग्नल, इथे बॅट्समन होते झेलबाद. षटक जर गावदेवी साई टीमच्या पाठीराख्यांना आवडले असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. निखिल मोकलसाठी काय षटक टाकलं. क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती, क्रीडांगणाची भौगोलिक परिसीमा आणि क्रीडांगणावरती वाऱ्याचा ओघ आणि क्रीडांगणाची भरपूर काही माहिती विश्लेषण आपण जर पाहिलं तर मात्र क्रीडांगणावरती उजव्या हाताच्या बॅट्समनसाठी पोषक आणि पूरक हवेची साथ आहे. त्याच्या विरोधात बॉलिंग करत असताना निखिल मोखलचं हे षटक वन ऑफ द ग्रेट बॉलिंग इन टुर्नामेंट्स गोवाटण्या क्रिकेट चषकातले आपण असं म्हणूया आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट षटक ज्या गोलंदाजांना टाकलंय तो निखिल मोकल. त्यानं एक धाव खर्च केली आणि 2 फलंदाजांना प्राप्त केलं, बाद केलं. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकातल्यासाठी अनिकेत मोकल, नवीन बॅट्समन मयूर गरत बॅटिंग करण्यासाठी चाललेत. अनिकेत मोकल गावदेवी साई टीमचा हा स्टायलिश प्लेयर म्हणूया. त्यानंतर गावदेवी साई टीमला ज्या खेळाडूंना टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आणि आज यशस्वी होत असताना तो पाहायला मिळतोय. जितेच्या टुर्नामेंटमध्ये मालिकावीराची बाईक जिंकणारा, आपल्या स्वप्नातील स्वप्नवत बाईक जिंकणारा हा खेळाडू अनिकेत मोकल खूप सारी मेहनत तो सरावादरम्यान घेत असतो आणि त्याच्या सरावाची मेहनत आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. परंतु मॅच मध्ये जाऊया. आदर्श आता इथून मात्र आदर्शाला या मॅच मध्ये गेम चेंज करावा लागेल आणि त्याची बॅटिंग मात्र दमदार करावी लागेल. यावेळेचा बॉल ऑन साइडला चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 रन कंप्लीट होईल. मयूरनं बॉलला फेकलं, तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 वरती. 2 धावा धावफलकावरती लागतील. राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड हे कॉम्बिनेशन असलं ना की मैदानामध्ये थोडा वेल घेतला जातो आणि त्याच्यामुळे थोडे दुखी ठरत असते बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. मग त्यांना फिल्डिंग बदलाव्या लागतात, फिल्डिंगमध्ये चेंजेस कराव्या लागतात आणि तेच करत असताना गावदेवी साई टीम तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग बॅट्समन मयूर. काल बोकरविराच्या टुर्नामेंटमध्ये नवीन शेवा टीमचा खेळ चांगला राहिला होता पहिल्या मॅचमध्ये, परंतु आज ते डेटची टुर्नामेंट खेळत आहेत. प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा आहे. ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवाटणे क्रिकेट चषकाचा हा दमदार आयोजन आणि हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. आयोजक मात्र खूप सारी मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या मेहनतीचा फल त्यांना मिळत असताना चला अंपायर्स मॅच ऑन ठेवायची आहे. मॅचला थांबवू नका. राऊंड विकेट्स. यावेळेचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पिच करण्याचा प्रयत्न होता, परंतु अंपायर सांगतायत की हा वाईट बॉल आहे. तिथे एक्स्ट्राचे 1 रन्स वाढेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. 3 धावा धावफलकावरती लागतील. मयूर डावक्या हातानं बॅटिंग करतोय आणि डावकुऱ्या हातानं बॅटिंग करत असताना मोठे फटके मारणं ही त्याची ओळख आहे आणि तो या मॅच मध्ये प्रस्थापित करेल का. यावेळेचे बॉल बॅटची कदाचित इनसाइड एज लागली होती, आतलीकडे लागली होती असं वाटतंय. त्याच्यामुळे अंपायर्सना वाईट बॉलचा इशारा केला नाही. जरूर ते सांगतायत की डॉट बॉल आला. ज्यावेळेस राज बॉलिंग केली जाते ना त्यावेळेस कॉमेंटेटरला पॉज घेणं थांबणं फार गरजेचं असतं, नाहीतर अंपायर्सला खूप मेहनत करावी लागते. यावेळेचा बॉल इथे राकेश मोकलच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या बाहेर एका टप्प्यानं चौकार. ती 24 लाईव्ह इव्हेंटची टीम तुम्हाला संपूर्णपणे ही स्पर्धा कव्हर करत असताना पाहायला मिळते. रुचिर मात्र नावे वन ऑफ द ग्रेट आपण म्हणूया 24 लाईव्ह इव्हेंटचे मेंबर आहेत आणि जिथे जिथे कमी ना तिथे तिथे रुचिर मात्रे सांगतात की आम्ही खंबीर आहोत.
कारण 24 लाईव्ह इव्हेंट हे एक मोठं चॅनल आहे आणि त्याला योग्य प्लॅटफॉर्मवरती आणण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत ज्यांनी घेतली ना ते रुचिर म्हात्रे तुम्हाला मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर राज आहेत आमचे परममित्र. परंतु मॅचमध्ये जाऊया जिथे फिल्डिंगमध्ये चेंजेस झालेत. लॉंग ऑनला आता फिल्डर आणण्यात आलेत मयूरसाठी. धावसंख्या धावफलकावरती 7. यावेळेचा बॉल गती परिवर्तन होतं. पेस व्हेरिएशन फिल्डर डाऊन द बॉल आणि कोणती चूक नाही. बॅट्समन आणखीन एक होते बाद. देवी साई टीमला आणखीन एक यश मिळत असताना पाहायला मिळाला. जर राज तुम्ही इयत्ता 12वी मध्ये फिजिक्स शिकला असाल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही न्यूटनचा तिसरा नियम वाचला असाल ना तर न्यूटनचा तिसरा नियम तुम्हाला सातत्यानं सांगत आला. फॉर एव्हरी रिॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जेवढ्या गतीनं तुम्ही बॉल टाकाल ना तेवढ्या गतीनं बॉल बाउंड्री पार जाऊ शकतात. परंतु चेंडूमधील गती तुम्ही काढून घेतली तुम्हाला फॅक्टर मिळू शकतं. आणि इथे मात्र तोच बेनिफिट अनिकेत मोकलला मिळाला. त्यानं बोटांवरती फिंगर रोल केले होते आणि गती काढून घेतली होती आणि बॅट्समन आउट होत असताना पाहायला मिळाले. नवीन बॅट्समन जतीन म्हात्रे 5व्या क्रमांकासाठी चाललेत. यावेळेचा बॉल आता जतीनसाठी वेगवान होता. बॅट्समन चकले होते. त्यानंतर विकेट किपर प्रत्येक सुद्धा चकले. परंतु बॅकअप एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हटलं जातं. आणि इथे मात्र गावदेवी साई संघ एकत्रित येऊन एकजुटीनं आज मात्र खेळ करतोय. यावेळेचा बॉल हवेमध्ये उडाला. फिल्डर पुन्हा एकदा तेच आहेत परंतु काय घडलं थोडे स्वतःवरचं नियंत्रण त्यांनी हटवलं आणि इथे 1 रन्स मिळेल. षटक मात्र संपेल. दुसऱ्या संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 8 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. आज मात्र गावदेवी साई संघ एकत्रित एकजुटीनं येऊन गावाच्या एकीसाठी गावाच्या एकजुटीसाठी गावाच्या नावासाठी गावाच्या सन्मानासाठी आपल्यामधील सर्व मतभेद एक विसरून आपल्या गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कसं आणता येईल ना याचा प्रयत्न करत असतात. आणि आज मात्र गावदेवी साई संघाचा आलेख आहे ना तो मात्र तुम्हाला उंचवत असताना पाहायला मिळतोय. आज गावदेवी साई संघाचा जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस. गावदेवी साई संघ अगदी त्यांच्या विभागापुरता पहिल्या सुरुवातीला मर्यादित होता. त्यानंतर त्या विभागातून त्यांनी आपल्या नावाची छाप पनवेल तालुक्यामध्ये सोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ते पेण तालुक्यामध्ये गेल्या. आज मात्र उरण तालुक्यामध्ये ते खेळ करतायत आणि गावदेवी साई हा एक ब्रँड बनलाय सध्याच्या घडीला. आणि ही एकजूट अशी टिकून राहावी. जे तुमच्यातले मतभेद आहेत ना ते क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही आणू नका. हाच एक संदेश गावदेवी साई संघाच्या या खेळाडूंना आम्ही तर देईन. आणि मॅचमध्ये जाऊया जिथे नवीन सेवा संघ संघर्ष करतोय. संघर्षाचं रूपांतर यशामध्ये करणं हे ज्यांच्या मनामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतं ना ते नवीन सेवेचे बॅट्समन जतीन. इथे मात्र अंपायर्सकडे लाऊडली अपील. अंपायर सांगतायत की बॅट्समन होतील इथे आउट. तर जतीन बाद झाले. आता मात्र नवीन सेवा संघाचा विचार जर आपण केला तर मात्र त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की आम्ही थोडे बॅकफुटवरती गेलोय जरूर परंतु आम्हाला आता इथून बॅटिंग करत असताना चेंजेस करावे लागतील. आदर्श जो ओपनिंगला गेला होता तो मैदानामध्ये अजून स्थित आहे. त्याने 5 चेंडू फेस केले 2 धावांचं योगदान दिलं. नवीन बॅट्समन मनीष म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. जावल्याच्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये याच नवीन सेवा संघानं चांभारली संघ सारख्या मातबगार संघाला परास्त करून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा संघ
परंतु आज मात्र त्यांची थोडी बिकट अवस्था झाली. या अवस्थेतून त्यांना बाहेर निघायचं. मनीष म्हात्रे इन नंबर 6 साठी बॅटिंग करण्यासाठी जातील. यावेळेचा बॉल क्रिकेट मधला सर्वोत्कृष्ट चेंडू सध्याच्या घडीला आपण जर पाहिला ना, सध्या तुम्ही स्टंप वरती यॉर्कर टाकला तर त्याच्यावरती हेलिकॉप्टर शॉट येत असतो आणि सिक्स सुद्धा पाहायला मिळत असतो. परंतु वाईट यॉर्कर सर्वोत्कृष्ट चेंडू या मॅच मधला आतापर्यंतचा आपण म्हणूया निखिल मुकलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्यानं विकेट सुद्धा संपादित केल्या, चांगली बॉलिंग केल्या, परंतु हा बॉल मात्र अगदी डोल्यामध्ये साचून ठेवण्यासारखा होता. आतापर्यंत वैयक्तिक 3 विकेट्स प्राप्त केल्यात निखिल मोकलनं. आता 5 फिल्डर बाउंड्री लगत तुम्हाला पाहायला मिळतात या ओव्हरमध्ये. यावेळेचा बॉल मिस टाइम स्ट्रोक, तिथे मात्र मिड ऑफला लँड होते बॉल. फिल्डर नाहीत, लॉंगन वरून बॉल फिल्डर चाललेत, लॉंग ऑफ वरून फिल्डर गेले होते, माफी असावी. मिड ऑफला बॉल लँड झाला होता. धावसंख्या जाऊन पोहोचेल या दुहेरीच्या मदतीनं 10 या धावसंख्येवरती. कोपट्याच्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये गावदेवी साई संघानं 1 बॉलमध्ये 2 रन्स असताना त्या धावा वाचवल्या होत्या आणि त्यानंतर साईकरांचं जे सेलिब्रेशन होतं ना, ते इंस्टाग्रामला मात्र झलकत असताना पाहायला मिळत असतं. आणि संपूर्ण साई वाचयांची इंस्टाग्रामची स्टोरी आणि व्हॉट्सअपचा स्टेटस मात्र पाहायला मिळाला होता. नेक्स्ट बॉल, यावेळेचा बॉल कोलर पद्धतीचा, तिथे मात्र 1 रन प्राप्त होईल. फिल्डर दूर आहेत, खूप खूप चांगला तिथे चेस केला अंतर त्यांनी. 2 रन्स मिळतील, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या दुहेरीच्या मदतीनं 12 या धावसंख्येवरती. अंपायर सिग्नल 1 रन शॉट आहे. ओके, 11 येतील. दुपारच्या सत्रामध्ये असं वाटतं की झोप येत असते, परंतु अंपायर्स अलर्ट आहेत. शेरकी झलक सबसे अलग परागजी गावंड सर तुम्हाला मेन अंपायर्स पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल आता कट केलाय, धावांना बल द्यायचा त्याच्यासाठी हा फटका आला होता, पण तो आउटफील्ड थोडी का विना धीमे पाहायला मिळते. तिथे मात्र 2 रन्स मिळतील, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या दुहेरीच्या मदतीनं 13 या धावसंख्येवरती. 13 रन्स धावफलकावरती लागतील. 5 बॉल झाले, शेवटचा बॉल या ओव्हर मधील असेल शिल्लक. आदर्श मध्ये क्षमता आहे, आदर्श त्या गुणवत्तेचा बॅट्समन आहे, तो मॅचला युटर्न देऊ शकतो, कारण अजूनही 13 बॉल शिल्लक आहेत या पूर्वार्धातील. इथे हा फटका लॉंग ऑफला येत असताना तिथे 1 रन्स मिळेल आणि या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या संत गतीने शांत गतीने चालू आहे. 14 वरती जाऊन पोहोचेल. 3 षटक संपतील, धावसंख्या 14. तर ओके, मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक. 12 प्रतिनिधी आधी पाठवा. छोट्या छोट्या गोष्टींवरून आक्षेप येतो आणि मग मोठी मोठी संकट येण्याची थोडी जबाबदारी असते आयोजकांची. कारण म्हणतात ना की एक छोटस छिद्र सुद्धा समुद्रामध्ये एखादं जहाज बुडू शकतं. आणि सर्व संघांना तर चला इथे
चौथं षटक चालू होईल मैदानाच्या आतमध्ये. राकेश मोकल गोलंदाजीसाठी येतील. स्ट्राईक एंडला बॅट्समन आदर्श, यंगस्टर या नवीन शेवा टीमचा. यंगस्टरला इथून डाव सावरायचा आहे. पहिला बॉल इथे अंपायर सिग्नल. हा वाईट बॉल आहे. वन बाउन्स इथे गोलंदाजाला दंडित केला. प्लस वाईट. रन्स वाढेल. एक संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 वरती जाऊन पोहोचेल. 4 बाद 15. ओके. थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आलाय. चला या घटना होतच असतात. चला मयूर दादा लगेच जा. स्पर्धेचे मुख्य आयोजक तुम्हाला पाहायला मिळतील. आयोजकांना खूप सारी मेहनत घ्यावी लागते एखादी स्पर्धा आयोजित केल्यानंतर. मग सर्व गुण संपन्न कामगिरी त्यांना करावी लागते. सर्व क्षेत्रातील कामं त्यांना करावी लागतात. जिथे जिथे कमी पडेल ना तिथे तिथे ती कमी भरण्याची जाणीव त्या आयोजकांकर्त्यांमध्ये असते आणि ती जाणीव ते भासून देत नाहीत स्पर्धेचे मुख्य आयोजक. मयूरदादा तुम्हाला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. राकेश मोकल पहिला बॉल. इथे राकेश यांचा हा बॉल अनिकेतकडे येतोय. तिथे अनिकेत आहे टिपमध्ये फिल्डर. त्यांनी बॉलला अडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. एकेरीनं प्राप्ती झाली. अनिकेतचा जीवन संघर्ष आम्ही तुम्हाला जरूर सांगतोय कारण हा अनिकेत मोकल आहे ना, त्या अनिकेत मोकल दररोज तो संध्याकाळी प्रॅक्टिस करण्यासाठी 4 वाजता जात असो. नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना दररोज तो 200-200 300 बॉल खेळत असतो. मग मालिकावीरची बाईक त्याला अशीच मिळेल नाही. त्याच्या मागे त्याचा संघर्ष सुद्धा आहे. आणि हा फटका इथे मात्र लॉंग ऑफ मध्ये येत असताना आणि अनिकेतला जेव्हा जेव्हा एखादा किताब मिळतो ना, मॅन ऑफ द मॅच असू द्या किंवा एखाद्या मालिकावीराचा किताब असू द्या, तो त्याचा क्रेडिट आहे ना स्वतःला घेत नसतो. तो त्याचा क्रेडिट आपल्या टीमला देत असतो. आणि त्याला जे प्रॅक्टिस करण्यासाठी नेट बॉलर असतात ना, ते छोटे छोटे चिमुकल्या त्यांना तो देत असतो. हे एक मोठं मन आहे अनिकेत मोकलचं. नेक्स्ट बॉल. यावेळेसचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. साधी सोपी कॅच. प्रतीक मोकल कोणतीही चूक करत नाही. बॅट्समन होते जेलबाद. आपण जर विचार केला ना, गावदेवी साईड टीम मध्ये तुम्हाला 4 प्लेयर असे दिसतात की त्यांच्या नावावरती मालिकेवरची बाईक आहे. राकेश मोकलला तुम्ही चिरनेरच्या क्रीडांगणावरती पाहिलं होतं बाईक मिळत असताना. त्यानंतर प्रतीक मोकल विकेट किपर आहे. त्याने कॅच पकडली. त्याला धाकटीजुईच्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं होतं. आणि याच वर्षी अनिकेत मोकलला तुम्ही जितेच्या स्पर्धेमध्ये पाहिलं. आणि आज ते अनुपस्थित आहेत जॉब निमित्त. परंतु क्रिकेट जेवढं महत्त्वाचं आहे तेवढा रोजगार सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. संकेत यांना उसालीच्या स्पर्धेमध्ये नाईट टुर्नामेंटला बाईक मिळालेली आहे. इथे पुढे सरसावत हा फटका मारण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र 1 रन्स मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली एकेरीच्या मदतीनं. 18 वरती नवीन बॅट्समन आलेत. संदेश मात्रे बॅटिंग करण्यासाठी आलेत. नवीन शेवा टीम इथे सुरुवातीपासून जे संघर्ष करत आले ना, त्यांना मात्र संघर्षच करावा लागतो धावांसाठी आणि धाव करावीच लागते. यावेळेचा बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेचं वलन घेतोय. तिथे मात्र निर्धाव चेंडू येत असताना धावसंख्या स्थिरावेल 18 वरती. आदर्शकडून या अपेक्षा नाही आहेत नवीन शेवा टीमच्या पाठीराख्यांना आणि खेळाडूंना. आदर्श खूप नाराज करतोय. खूप निराशजनक कामगिरी त्याच्या आतापर्यंत राहिल्या. हा बॉल आता मात्र वलंदाज टाकला होता राकेश मोकलनं. क्विकली तिथे मात्र बॉल पकडला. एकेरीच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 धावसंख्येवरती. 19 रन्स इथे स्कोरबोर्ड वरती लागतील. 4 षटकाचा खेळ संपेल. तर साईड टीम चला लगेच टीम मीटिंग तुम्ही घेऊ नका. फिल्डिंग लगेच सजवायचे. मयूर दादा पाटील यांना आपण पाहतोय स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जेवढी मेहनत लागेल ना ते घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि उरण तालुक्यातील डेच्या टुर्नामेंट मधील सर्वोत्कृष्ट आयोजन म्हणून आपण या आयोजकांकडे पाहू शकतो. गोवा गोवटने क्रिकेट चषकाकडे पाहू शकतो. आतापर्यंत असं दिमागदार स्टेज
आतापर्यंतचं असं आयोजन उरणमध्ये तरी झालं नव्हतं आणि ते करण्याचं संपूर्णपणे श्रेय मयूरदादांनी त्यांच्या संपूर्ण सहकार्यानं जात आहे. संदेश आले, संदेशचा हा बॉल चुकीचा होता, नो बॉल, त्याच्यावरती हा षटकार. तर इथे मात्र टॉस करण्यासाठी याचे नंतरची मॅच गव्हाण आणि धाकटीची बी केलवने खेळणाऱ्या केलवने विरुद्ध गव्हाण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. तर चला नो बॉल आला इथे या संदेशच्या माध्यमातून नो प्लस 6 एकूण मिळतील 7 स्कोरवरती धावसंख्या होतील 26. आदर्श स्ट्राईकला आता आदर्शनं शेवटच्या ओव्हरला का होईना आपले गेअर चेंज केलेत. आता जी गाडी मंदगतीनं धावत होती ना तिला मात्र एक्सिलेटर देण्याचा ताव देण्याचं कार्य केलं जातंय. हा बॉल क्रॅकिंग यॉर्कर फ्रीट होता. इथे बघा प्रत्येक तुम्हाला स्टंप उपटायचा असतो आणि तो हातामध्ये ठेवायचा असतो. त्याचं चित्र पाहायला मिळालं नाही. डायरेक्ट स्टंप त्याने पाडला. क्रिकेटमध्ये खूप काही नियमावली असतात. ही जर कदाचित एक बॉल 1 रन असती आणि डिसिजन हा जर असताना अनिकेत तर ट्विस्ट आता दोन्ही पाठी राख्यांमध्ये जणू काही चुरसच लागली असती. आमचा संघ जिंकलाय, आमचा संघ जिंकलाय. परंतु क्रिकेटचे नियम प्रत्येकाला अभ्यासपूर्वक खूप चांगली माहिती असणं का फार गरजेचं असतं. तुम्ही क्रिकेट खेळलात म्हणजे क्रिकेटचे नियम तुम्हाला माहिती पडले असं नसतं कधी. धावसंख्या धावफलकावरती 26 झाल्यात. आता संदेशनं लगेच चोख प्रत्युत्तर दिलं होतं आदर्शला परंतु फ्रीट होता त्याच्यामध्ये आदर्श बचावलाय. लोवर फुलटॉस होता तिथे मात्र काय घडेल धाबाची संधी प्राप्त झाल्या आणि बॅट्समन होते धाबात. ना ज्यांना ज्यांना झोप आले ना ती उडेल. आता असे तुम्ही रंगात या आणि या स्पर्धेला अजून रंग चढवा. आता ही एक गाणी प्रेक्षकांना एंटरटेन करणारी आणि प्रेक्षकांना हवे हवेसे वाटत असतात. डीजे मनोज आपण यांचं कौतुक करूया. आवाजामध्ये त्यांचा खूप सारा दम आहे आणि खूप चांगलं कार्य संपूर्ण 2 दिवस त्यांनी आतापर्यंत केलंय. नवीन बॅट्समन सुमित इथे हा बॉल अंपायर सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राचे 1 रन्स वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मध्यदिना 27 वरती. जर तुम्ही पाहिलं तर या क्रीडांगणाच्या अवतीभोवती तुम्हाला शेती पाहायला मिळते आणि भारत हा कृषी प्रधान देश आहे. यावेळेचा बॉल फिल्डर पासून दूर पडला. काय घडलं इथे फिल्डरला खूप संघर्ष करावा लागला. चौकार. चौकाराला धावसंख्या 4 न वाढेल 31 वरती जाऊन पोहोचेल. सर्वात कठीण फिल्डिंग आहे ना ती शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनला तुम्हाला करावी लागते कारण बॉल पडल्यानंतर तिथे टर्न घेत असं लगेच. हा फटका खूप उंच उडालाय. फिल्डर पोहोचतील का परंतु लॉंग चेस आहे खूप दूरचा अंतर होता. सेफ लँडिंग बॉलची झाली तिथे 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवरती. 2 बॉल अजूनही शिल्लक असतील या ओव्हरमधील. यावेळेचा बॉल मिस टाइम स्ट्रोक तिथे संदेश स्वतःच्या पदत्रामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडूची सांगता
धावसंख्या होतील 34 आणि आता शेवटचा बॉल या ओव्हरमधील असेल शिल्लक 1 रन या बॉलवरती. 34 होतील या एकेरीच्या मदतीनं. राज खूप अलर्ट आहेत. आपल्याला शेवटचा बॉल टार्गेट किती असेल हे आपल्याला पाहायला मिळेल. इथे शेवटच्या बॉलवरती आदर्श सलामीला गेला होता आणि कॅच पकडली जाणार का, परंतु नाही. याचं ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. आणि इथे सांगतायत राज आम्हाला की मोये मोये सारखा सीन आपल्याला पाहायला मिळाला. आणि आज मात्र कदाचित साई गावामध्ये याची ट्रेंड येणार असंच वाटायला लागलंय. तर पहिला सत्र संपेल. डीजे 2 मिनिटं फक्त. दोन पहिलं सत्र संपेल. धावसंख्या धावफलकावरती 36 धावसंख्येचा. तर
धन्यवाद डीजे ऑपरेटर, फार सुंदर डीजे ऑपरेटिंग मनोज पाटील. आपल्या संगीताच्या तालावर प्रत्येकजण खऱ्या अर्थानं ठेका धरत असतो. अतिशय सुंदर अशी स्पर्धा गोवा गोवाटणे क्रिकेट चषक 2024. नेक्स्ट मॅच असेल गव्हाण विपक्ष केलवणे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या गोवा गोवाटणे क्रिकेट चषकची ही स्पर्धा आपण बघत आहात. नाणेफेकी झालेले आहे म्हणते. केलवणे संघाचा कर्णधार इथं आलेला आहे. गव्हाण संघाचा कर्णधार कृपया या. जाऊया सामन्याकडे. 36 धावांचं रक्षण करायचं इथं सेवा संघाला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी 35 धावा उभारल्यात. सलामीची जोडी मैदानात. फुलटॉस चेंडू अक्रॉस द लाईन. क्षेत्ररक्षक तिथं लावलेला आहे. एकपेक्षा जास्त मिळणार नाही. एक धाव मिळाली ती मात्र या फलंदाजाला स्वतःचं खातं खोललं आहे. अनिकेत मोकल यानं स्वतःचं खातं खोललं आहे. 36 धावांचं रक्षण करायचं. ओम साई ग्रुप पुरस्कृत आपण बघत आहात गोवा गोवाटणे क्रिकेट चषक 2024ची स्पर्धा. त्यातील दुसरा दिवस. मयूर पाटील यांचं जबरदस्त आयोजन आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांनी घेतलेली मेहनत. एक अभिमानाची, एक स्वाभिमानाची स्पर्धा. यावेळी सरळ बॉलरच्या डोक्यावरून ठोकलाय. वन बाउन्स चेंडू येतोय सीमा रेषा बाहेर. चौकार. चौकार. काय दर्जेदार फटका. चेंडू बघितला आणि चेंडूला फुलटॉस. यावेळी चेंडूला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर पाठवलाय. एक दणदणीत खणखणीत षटकार. जणू काही संदेश दिलाय चौकार षटकारने की हा सामना आम्ही लवकर संपवण्याच्या इराद्यामध्ये मैदानामध्ये उतरलाय. त्याची ताकद, त्याची नजाकत या फटक्यामधून बघायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू चांगला चेंडू. हेलिकॉप्टर लुक दिलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहे. थोडासा फंबल झाला आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषा बाहेर. 4 धावांकरता. तत्पूर्वी या सामन्यांमध्ये नक्कीच मान्यवरांचं आगमन होतंय. माननीय श्रीयुत रुपेश सदाशिव म्हात्रे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत गोवटणे यांचं इथं आगमन होतंय. त्यांना विनंती केली जाईल आपण इथं स्टेजवरती आसनस्थ व्हायचं आहे. नक्कीच आपलं स्वागत या टुर्नामेंटच्या वतीनं आम्ही करतोय. आपण यायचं आहे. त्यांच्या समवेत वैजत वर्तक हे सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. माननीय श्रीयुत रुपेश सदाशिव म्हात्रे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत गोवटणे यांचं इथं थोड्याच वेळात आगमन होतंय. दरम्यान ठोकला एक षटकार. संघाची धावसंख्या धावपटलावर लागते ती 21-21. 21 धावा. इथं थोडासा निराळ्या मानसिकतेमध्ये सेवा संघ खेळताना दिसतोय. तुम्हाला लढावं लागेल. यावेळी चांगला फटका आणि सध्या आऊट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षित आहे. पण इथं काय घडलं जात आहे. धाव काढण्याच्या नादात फलंदाज होतोय धावात. प्रयत्न केला आणि यावेळी मात्र पहिला फलंदाज बाद होतोय. अनिकेत मोकल धावबादच्या स्वरूपानं पहिला फलंदाज बाद होतोय. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावपलकावर लागले जातात. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे.
एक सफलता प्राप्त केली. यातून काही एनर्जी घेणार का सेवा संघ? ज्या मानसिकतेने उतरलाय मैदानामध्ये, पहिल्यांदा फलंदाजी करताना थोडीशी कच खाल्ली त्यांनी, त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये जर विचार केला तर यावेळी स्वागत केलं जातोय. काय दर्जेदार फटका, हाफ ट्रॅकर होता. चेंडूला बरोबर बॅटच्या मिडल ऑफ द बॅट घेतलाय आणि पाठवलाय सीमा रेषा बाहेर. षटकार. मयूर पाटील आणि त्यांच्या टीमनं ओम साई ग्रुपनं आयोजन करून आज गोवटणे गावाला खऱ्या अर्थानं मोठी उज्ज्वलता प्राप्त करून दिली. उरण तालुक्यामध्ये दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट स्पर्धा आयोजन करण्याचं खऱ्या अर्थानं भीम पराक्रम या ओम साई ग्रुपने केले. दरम्यानच्या काळात चेंडूला टोलवलं जातं. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि सामनाचा विचार केला तर एकतर्फी दिशेनं सामना चालू होताना दिसतोय. पहिला जो सामना झाला शेवटच्या चेंडूपर सामना रंगला होता, जिथं 95 धावांचा पाठलाग करायचा होता. शेवटच्या चेंडूपरच सामना रंगला. दुपारचं सत्र जसं चालू झालं, गोलंदाजांचा बोलबाला या मैदानावर बघायला मिळाला पहिल्या सत्रामध्ये. यावेळी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय. चांगला पटका खेळून काढलाय. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांकरता. 35 धावा झाल्यानंतर सेवा संघ थोडासा ज्या मानसिकतेने उतरला ना, पराभूत मानसिकतेनेच उतरला. कुठल्याही प्रकारचा जल्लोष दिसत नव्हता, त्यांचं प्लॅनिंग दिसत नव्हतं आणि सेवा संघ चांगला आहे, चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतो. पण आज या मैदानावर त्यांच्या विपक्ष सर्व घरात गेला. 2 धावांची गरज. रिव्हर्स शॉट. काय ताकद नजाकत दाखवली. चेंडू बघूया कुठपर्यंत जातोय आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांकरता.